हाय सगळ्यांना. हे बघा, मी आज बनवले वांग्याचे भरत. एकदम कलर बघा किती भारी आले. आणि असं बनवलं तर लई भारी लागते, छान पण लागते, टेस्टी लागते. कांदा पण करत नाही, छानपैकी छान लागते बघा एकदा असं ह्या पद्धतीने करून. वांग्याचं भरत न खाणारसुद्धा वांग्याचं भरत आवडीनं खातात ह्या पद्धतीनं बनवलं तर. मी बनवलं त्या पद्धतीनं बनवलं तर. कलर बघा किती छान आला आहे. कलर तेवढा आहे, दिसायला तेवढा आहे, तेवढं टेस्टी पण आहे. चला मग वांगी गॅसवर भाजून घेऊया. मी गॅसवरच भाजाले वांगी. 2 वांगी गॅसवर भाजून घेते चांगल्याने. ते वांग्याचं वरचं सालटं काढायचं आणि तेल लावून भाजायचं गॅसवर. चांगलं करपूस होईस्तोवर भाजून घ्यायचं. हे बघा असं करपूस होईस्तोवर भाजून घेतलं. आणि याला थंड झाल्यावर, आता गरम आहे, अजून थोडंसं थंड व्हावं. थंड झाल्यावर हे काढून घ्यायचं. गरम आहे, सगळं सोलून घ्यायचं स्वच्छाने. काढून घेतले, देठ पण काढले. आणि याला चाकून कट करून आतमध्ये बघायचं. मळ्यातले हे ते तरी पण बघायचं, आत आळी ते असते ते. आता पावसाचं टाईम आहे म्हटल्यावर आळ्या ते होते, ते सगळं कट करून बघून घ्यायचं. आणि याला कट करून छोटे छोटे पीस करून घ्यायचं. मळ्यातले चांगले वांगे. आता याला छोटे छोटे पीस करून घ्यायचं, कट करून. आणि याला घालायला बघा, मी मिरची चिरली, हिरवी मिरची 1-2च, एक 10-12 पकळ्या लसूण, कांदा बारीक कोण चिरले एकदम बारीक, मग टमाटर बी बारीक कोणी, मग कोथिंबीर बी बारीक कोण चिरले. आता तवा ठेवले गॅसवर. तेल कडल्यावर त्यावर मोहरी टाकले. मोहरी बघा तडतडल्या की ना, जराच जिरं टाकायचं. जिरं बी भाजले व त्याच्यात टाकायचं मिरची. कोणचं बी स्वयंपाक बारीक मीडियम गॅसवर केलं ना छान लागते आणि छान पण बनते. आणि याला टाकले लसूण, बारीक कट करून घेतले लसूण पण. याला फिरवून घेते, परतून घेते एकदा सगळं. एकदा परतून घेतल्यावर कांदा टाकायचा. बारीक चिरून घ्यायचं एकदम कांदा पण. मिरची बी बारीक, मिरची असं एक मिरची 2 करून पाकळी करून बारीक चिरून घ्यायचं. आणि याला परतून घ्यायचं. कांदा जरा भाजलं का मग टमाटर टाकायचं. त्याच्यात टाकून घेऊ टमाटर बी चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं. कलर कसं चेंज व्हायला लागले, छान. आणि परतून घ्यायचं. याला थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून चांगलं अजून भाजून घ्यायचं. मीठ ज्यातच टाकत म्हणजे कांदा टमाटर पण चांगलं मऊन शिजते आणि चवीला पण छान लागते. ह्याच्यात टाकते जिरा पावडर आणि धनिया पावडर, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट टाकून परतून घ्यायचं चांगलं. ते बारीक कट केलेलं वांग भाजलेलं ते चांगलं आणि घालून परतून घ्यायचं. याच्यात सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिक्स झाल्यावर छान परतून घेतल्यावर त्याच्यात टाकायचं कोथिंबीर टाकल्यावर बी चांगलं मिक्स करून घ्यायचं.